दंडवत हो. स्मृतिस्थळाच्या वृद्धाचाराच्या आजच्या सत्रामध्ये आपण 10व्या क्रमांकाचा वृद्धाचार या ठिकाणी श्रवण करणार आहोत. कवीश्वरा वासुदेव भटी प्रश्न करणे. एक वेळ कवीश्वर बास ऐसे सांगातीयसी आटना गेले होते. कवीश्वरा वासुदेव भटी प्रश्न करणे. एक वेळ कवीश्वर बास ऐसे सांगातीयसी आटना गेले होते. म्हणजे सर्व जे काही सांगाती आहेत त्यांच्यासोबत ते आटनाला गेलेले होते आणि आटन करिता अनोबासांची भेटी गेले. आणि आटन करत असतानाच अनोबासांच्या भेटीला ते गेलेले आहेत. भेट झाली, श्रमनिवृत्ती झाली आणि श्रमनिवृत्ती देखील झालेली आहे. परमार्गामध्ये कुणीही उपस्थित जर का झाले, बाहेरून अभ्यागत आले, तर त्यांची श्रमनिवृत्ती केल्या जात असते. श्रम म्हणजे जो थकवा आहे त्याची निवृत्ती करणं, म्हणजे थकवा घालवणे. कशा कशा प्रकारे थकवा घालवता येतो, की जसं की पाय धुतले गेले, उन्हाळा असेल तर थंड पाण्याने, हिवाळा असेल तर उष्ण पाण्याने, त्याने श्रमनिवृत्ती होत असते. आणि मुख्यत्वे म्हणजे आपल्याकडे जे अभ्यागत पाहुणे आलेले आहेत त्यांचं हसून स्वागत केल्याने सुद्धा त्यांचा खूप थकवा निघून जात असतो. आपला चेहरा जर का त्यांनी चुकीचा बघितला, असा त्रासवाना, कंटाळवाना, तर थकवा तसाच राहत होतो. मग म्हणजे आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे. मग पाय धुणे असतील, बसायला टाकणे असेल, पाणी देणं असेल आणि उचित काळी उचित पदार्थ अर्पण देणं असेल त्यांना, इत्यादी अनेक प्रकारे त्यांची श्रमनिवृत्ती होत असते. आणि अजून म्हणजे त्यांच्याशी 2 शब्द व्यवस्थित आल्या बोलणं, कसा प्रवास झाला, कधी निघाले, शिदोरी वगैरे, भोजनाची कशी व्यवस्था, इत्यादी प्रकारे चौकशी केली. पुढे कुठे जाणार आहात वगैरे, कसा तुमचा क्रम आहे, इत्यादी प्रकारे चौकशी केली तर त्याने सुद्धा काय होतं, श्रमनिवृत्ती होत असते. परमार्गामध्ये तर खांदे वगैरे किंवा पाय वगैरे दाबल्या जातात, 2 दंड घातले जातात. अशा प्रकारे श्रमनिवृत्ती केल्या जाते. 2 दंडवतामध्ये सांगितलं जातं, जितक्या वेळ तुम्ही इथे आहात तितक्या दिवस तुम्ही प्रसन्नतेने राहा. व्याळी उदक पिडारण, जे काही तुम्हाला जोपर्यंत आहात तोपर्यंत सर्व सेवा आमच्या स्वीकारा. अशा प्रकारे बोलून श्रमनिवृत्ती जी आहे, म्हणजे थकवा, तो घालवला जातो. इथे श्रमनिवृत्ती झाली. अनोबास कवीश्वरबासांचे पाय धो निघाले. आणि अनोबास जे आहेत ते कवीश्वरबासांचे पाय धुवण्यासाठी उपस्थित झाले. तया ते कवीश्वरबासी म्हटले, तुम्ही कैसे पाय धुवाल. आता अनोबास तिथले मुख्य असल्यामुळे कवीश्वरबास त्यांना म्हणतात. जेव्हा अनोबास त्यांचे पाय धुण्यासाठी आलेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी अभ्यागत वृत्ती जी आहे त्याची सुरुवात इथून आहे, पाय धुण्यापासून आहे. आणि ते म्हणतात, तुम्ही कैसे पाय धुवाल. कवीश्वरबास त्यांना म्हणतात अनोबासांना, तुम्ही कसं काय बरं आमचे पाय धुवाल. अनोबासी म्हणितले, ते का ना तुम्ही येत उपाधी म्हणत. अनोबास म्हणतात, ते का बरं मी का नाही धुवू शकत तुमचे पाय. ना तुम्ही येत उपाधी म्हणत. अनोबासांना कवीश्वरबास म्हणतात, तुम्ही इथे उपाधी म्हणतात, म्हणजे तुम्ही इथले मुख्य आहात, महंत असल्यासारखे आहात, त्यामुळे तुम्ही प्रतिष्ठित व्यक्तीने पाय धुवू नये. तेव्हा अनोबासी म्हटले, मा तुम्ही काय उपाद म्हणता नव्वा. ते म्हणाले, मी उपाद म्हणता असेल, तुम्ही सुद्धा उपाद म्हणतच आहात, तुम्ही उपाद म्हणता नाहीत का. तेव्हा ते उपाध्यवासांना ते
कवीश्वरबास त्यांना म्हणतात. तव कवीश्वरबासी म्हणतले, आम्हा आणि की ठाई उपाधी तुम्हा येत उपाधी. आम्ही पण उपाधी म्हणता असू, परंतु आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत. आता आम्ही प्रवासामध्ये आहोत, परंतु तुम्ही तर इथेच उपाधी म्हणता आहात, म्हणजे इथे प्रतिष्ठित आहात. त्याच्यामुळे इथे तुमच्याच ठिकाणी आम्हाला असं तुमच्याकडनं पाय धुवून घेता येणार नाहीत, असं ते म्हणतात. म्हणजे व्यवहाराला व्यवहार आहे, विधी तर आहेच, म्हणजे विधीमध्ये पण या ठिकाणी ते उपादवंत आहेत, त्यांच्याकडनं असं पाय धुवून घेणं योग्य नाही. पैसे कौतुक केले, म्हणजे कवीश्वरबासांनी आनोबासांचं कौतुक केलेलं आहे, त्यांची प्रशंसा केलेली आहे. त्यांच्या कार्याचं या ठिकाणी प्रशंसनीय उद्गार या माध्यमातनं कवीश्वरबासांनी केलेले आहेत. मग आनोबास म्हणतात, भले केले, म्हणजे तुम्ही आलात हे बरं केलं, इथे आम्हाला सेवेची संधी दिली. मग पाय धुतले, आणि मग त्यांनी त्यांचे पाय धुतलेले आहेत, आणि त्यांनीच धुतले, आनोबासांनीच धुतले. नावेक भरले, नावेक भरले म्हणजे काही वेळ गेला, आणि मग वासुदेवबासी कवीश्वरबासा पुढा प्रश्न केला. वासुदेवबास सोबत आहेत, त्यांनी ते प्रश्न केलेला आहे कवीश्वरबासांना. कवीश्वर हो, आचरत्या पुरुषा सत्वभंग नव्वता, देवतेस विघ्न संपादने आती की नास्ती. म्हणजे आचरता जो पुरुष आहे, चर्यावंत, म्हणजे नुसतं ज्ञान झालेला जीव इथे नाही चालत. इथे चर्या करणारा जो जीव आहे, विघ्न त्याला होत असतं, योग्यता त्यालाच होत असते. नुसतं ज्ञानाने योग्यता होत नाही. तर ज्ञानाचं आचरण जेव्हा केल्या जातं तेव्हापासून मग ती योग्यता सुरू होते. विघ्न जे आहे पदार्थाद्वारे देवता अधिक विघ्न वगैरे जे करतात ते त्या जीवालाच असतं. मग असा जो आचरणवंत अस्थिपरीचा जो पुरुष आहे, त्याशी सत्वभंग नव्वता. सत्वभंग म्हणजे विधी जो आहे तो विधी क्रमशीर आणि पद्धतशीर करणं, हे सत्वाचं लक्षण आहे, सत्व टिकवण्याचं ते लक्षण आहे. आणि सत्वभंग न होता म्हणजे जर का ते देवतेच्या बाबतीमध्ये जसं तो विघ्न जे देवतेचं होत असतं, इंद्रादिका खालुते ज्या 36 कोटी स्त्रिया देवता आहेत त्या विघ्न करत असतात पदार्थाद्वारे. ते कधी करतात? ज्या वेळेला त्या विधीमध्ये जो काही सत्व आहे ते सत्व भंगत, म्हणजे विधी जो सुरू आहे परिच्छेद वगैरे अधिकाराच्या अनुरूप, त्यामध्ये जेव्हा ते सत्व भंगत म्हणजे एखाद्या पदार्थाचा उल्लेख होतो, एखादा पदार्थ खाऊ वाटतो, त्यावेळेला काय आहे की त्याची सत्वता भंगत असते त्या व्यक्तीची. जसं आपल्याला आता निरूपण ऐकता ऐकता जर का तहान लागली तर ते निरूपण ऐकण्याचे जे सत्व असतं ते भंगून जातं. आपल्याला सारखं वाटत राहतं की उठून पाणी घ्यावं का, कोणाला सांगावं का, कोणी आपल्याकडे बघत सुद्धा नाही की जे पाणी देतील आपल्याला वगैरे. काय करायचं, उठून जाता येत नाही पटकन. म्हणजे काय झालं, आपलं नुसतं तहान लागल्याने विचार बदलले. जर सत्व तुमचं जे सलगपणे सुरू होतं ते सत्व मध्ये भंगलेलं आहे, खंडलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा जो परिच्छेद आहे, तुमचा जो विधी आहे, रोजचा नित्य दिनक्रम आहे, त्याच्यामध्ये जर का भंग झाला तर त्याला सत्वभंग असं इथे म्हटलेलं आहे. तर मग आचरत्या पुरुषाचा जर का सत्वभंग नव्वता, त्याचा सत्वभंग झालाच नाही. एखाद्या सत्वभंग होणं म्हणजे काय की जो परिच्छेद सुरू आहे, अधिकाराच्या अनुरूप जे काही पदार्थ आदी वगैरे ग्रहण केल्या जातात, त्याच्यामध्ये जर का कधी काळी काय होतं की एखाद्या पदार्थाचा उल्लेख होतो, आणि उल्लेख झाल्यानंतर तो उल्लेख या 36 कोटी ज्या स्त्रिया देवता आहेत तो उल्लेख धरतात, आणि त्या पदार्थाद्वारे ज्या पदार्थाचा उल्लेख झालेला आहे, पुरणपोळीच खायची आहे, तर त्या पुरणपोळीचा उल्लेख झालेला असेल तर त्या पुरणपोळीच्या पदार्थाद्वारेच त्या साधकाला विघ्न केल्या जातात. ते जेव्हा भिक्षेला जातील तर 3 दिवसापर्यंत, कधीही 3 दिवसात एकदा, ती देवता जी आहे 36 कोटी स्त्रिया देवतांपैकी कुठली देवता ती काय करते, आपल्या जीवाकरवी, म्हणजे तिचं ती देहाभिमानिनी ज्या जीवाची आहे त्या जीवाकरवी त्या
साधनवंताला भिक्षा वाढवल्या जाते. साधनवंत त्या घरी भिक्षेला जाईल आणि भिक्षा म्हणेल तर त्याच्यामध्ये पुरणपोळी येईल. 3 दिवसाच्या आत 3 दिवस पर्यंत हे विघ्न होऊ शकतं. आणि उल्लेख झाल्यानंतर 3 दिवसामध्ये ती देवता आपल्या जीवाकरवी तो पदार्थ त्या भिक्षेमध्ये वाढवते. आणि नंतर जेव्हा ते भिक्षा घेऊन गेल्यानंतर साधक ते भिक्षा खातो, त्याच्यामध्ये पुरणपोळी पण खाल्ल्या गेली. आता ते विघ्न सुरू झालं. विघ्न झालं म्हणजे काय, मळीनत्व वाढत राहतं, हळूहळू मळीनत्व वाढतं. आणि म्हणून साधक काय करत असतात की भिक्षेला जाताना स्मरण करून भिक्षेला जातात. जेणेकरून आपण काय 2-3 दिवसात काही पदार्थांचा उल्लेख केलेला आहे का हे स्मरणामध्ये त्याचं चिंतन केलं जातं. भिक्षेला गेल्यानंतर स्मरण चालूच आहे, जेणेकरून देव त्या विघ्नातून आपल्याला वाचवतील. आणि पुरणपोळी वाढता वाढताच जर का लक्षात आलं की आपण या पुरणपोळीचा उल्लेख केलेला होता, तर लगेच तिथे ते भिक्षा घेत नाहीत. म्हणजे पुरणपोळीची भिक्षा घेतल्या जाणार नाही. ही पोळी वाढू नका, माझा परिच्छेद आहे. यदा कदाचित भिक्षा घेतल्यानंतर जेव्हा साधक भोजनस्थळी येतात त्यावेळेला तिथे परत स्मरण करतात. आणि मग त्या स्मरणामध्ये जर का आठवलं की आपण पुरणपोळीचा उल्लेख केलेला आणि तोच पदार्थ भिक्षेमध्ये आलेला आहे, तर मग त्यावेळेला काय केलं जातं, तो पदार्थ मातीमध्ये पुरल्या जातो. खायचा नाही तो, कारण तो उल्लेखाचा पदार्थ आहे. देवतेने तो विघ्न केलेला आहे. मग तो मातीमध्ये दफन करा किंवा पाण्यामध्ये तो सोडा. अशा पद्धतीने त्या पदार्थाची विल्हेवाट लावली जाते. यदा कदाचित असं होतं की साधक भिक्षेला जाण्याआधी स्मरण करतात, भिक्षेवरून आल्यानंतर स्मरण करतात, भोजनाच्या आधी जे आहे ते स्मरण होतं, आणि भोजना उपरांत भोजनाच्या नंतर देखील साधक स्मरण करतात. भोजनानंतर पण स्मरण झालं पाहिजे. कारण की नुसतंच आमचे स्वामी सांगतात की जेविता देव आठवायचा आहे. कशामध्ये सांगितलं, कुठल्या वचनात, तुम्हा शयनासनी भोजनी. मग भोजन करतानाच देव आठवायचा. आणि भोजन झाल्यानंतर तर जास्त देव आठवायचा, कारण पचन होत आहे, पदार्थ पचतो आहे. मग तो पदार्थ पचत असताना त्या पदार्थाच्या पचण्यातनं आपल्या देहामध्ये काही रक्त वगैरे जी धातू तयार होतात, तर ते सुद्धा आपले निर्दोषच तयार झाले पाहिजेत. आणि म्हणून त्यावेळी नामस्मरण जे आहे ते आपलं सुरू ठेवायचं असतं. मग भोजन झाल्यानंतर पण जेव्हा स्मरण चालू असतं त्यावेळी जर का आठवलं की आपण मगाशी जे काही पदार्थ खाल्ला तो उल्लेखाचा पदार्थ होता, 2-3 दिवसाखाली आपण उल्लेख केला होता, आणि तोच पदार्थ आला, भिक्षा घेताना तो लक्षात आला नाही, जेवताना लक्षात आला नाही, जेवल्यानंतर लक्षात आलं, आपण उल्लेखाचा पदार्थ, विघ्नाचा पदार्थ खाल्ला. मग आता काय करायचं, 3 तासाच्या आत वमन करायचं. तुम्ही भोजन केल्यानंतर 3 तास अन्न पचत नसतं, अन्न असतं, पचण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. पण 3 तासाच्या आत आपण ते जर का वमन केलं तर तो पदार्थ बाहेर पडल्या जातो आणि विघ्न जे झालेलं आहे त्याच्यापासून तो साधक जो आहे तो दूर होऊन जात असतो. अशा प्रकारे विघ्न झालं म्हणजे एक तर उल्लेख झाला हेच विघ्न आहे. उल्लेख झाला नाही पाहिजे, परंतु जीव आहे, किती परिच्छेद केलं तर कधी ना कधी आपल्याला आठवतं पदार्थ खाण्याचं. मग उल्लेख झाला तर हरकत नाही, परंतु तो पदार्थ मात्र आला तर तो खायचा नाही, एवढं पथ्य मात्र पाळायचं. मग हे सत्वभंग होणं म्हणजे काय, आमचे स्वामी सांगतात त्रसो निधीजे, त्रसला सांगता जे विषया शरण जाईल. त्रस उत्पन्न जो होत असतो तो त्रस उत्पन्न होणं, आणि त्रस उत्पन्न झाला म्हणजे काय, खूप दिवस तो पदार्थ नाही खाल्ला की तो पदार्थ खाण्याची रखरख मनामध्ये निर्माण होते, सारखा उल्लेख होतो. हे काय आहे, हेच विघ्न आहे एक प्रकारचं, की मनावर थोडा संयम नसल्यामुळे म्हणा, कोमळ ज्ञानी असेल म्हणा, म्हणून असा उल्लेख होऊ शकतो. जरठालाही होऊ शकतो, ज्याचं आचरण चांगलं गहन झालेलं आहे, जरड ज्याला म्हणतात त्यालाही होऊ शकतो, परंतु तो लगेच स्वतःला सावरतो. पण कोमळ व्यक्ती जो आहे
त्या व्यक्तीला जर का असा कुठला उल्लेख झाला तर काय होईल की त्या उल्लेखाद्वारे देवता पदार्थाचं विघ्न करते. हा पुढचा टप्पा आहे. पण हे सत्वभंग आहे की जे आचरणाचं जे काही सत्व सुरू आहे ते सुरू असताना मध्येच एकदम काहीतरी आठवणं, एकदम वेगळाच काहीतरी विषय आठवणं, हे काय आहे? सत्वभंग आहे. जसं म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो, ते सत्वभंगाचं उदाहरण नाही पण उदाहरण तसं देतो की आपण डोमेग्रामच्या लीळा घेतोय, पूजा अवसर घेतो आहोत आणि त्याच्यामध्ये जर का आपण हे केलं की स्वामी मग स्नान करता करता उदास झाले, प्रसन्न मठामध्ये जाऊन स्वामी पहुडले आणि बाईसा घाबरल्या, बटोबास घाबरले, काय करायचं आता? असं प्रसंग सुरू आहे. मध्येच कोणी विचारलं, बाबा ते बांधकाम झालं का तिथलं? म्हणजे काय आहे? इथे सत्व भरलेलं आहे त्या लीळेचं आपल्यामध्ये, सर्वांच्या समोर ते दृश्य आहे आणि मध्येच आपण प्रश्न काय केला? त्या विषयाला अनुरूप प्रश्न नाही येतो. त्या मठाला अनुरूप जरी असलं तरी विषय वेगळा चालू आहे. मग त्या वेळेला तसेच प्रश्न केले गेले पाहिजेत की स्वामी उदास का झाले, भटोबासांना कसं काय लक्षात आलं, बाईसा एकदम घाबरून कशा काय गेल्या, म्हणजे बाईसांना का नाही सुचलं? असे जर का प्रश्न केले तर त्याला विषयाला अनुरूप आहे. सांगणाऱ्याचं सत्व भंग नाही होणार किंवा ऐकणारा जो परिवार आहे त्यांनाही तो प्रश्न बरोबरच वाटेल. मधून हा वेगळाच प्रश्न काहीतरी काढायचा, त्याचं उत्तर भेटलं काही, नाही भेटलं काही, ते काम झालं काही, नाही झालं काही, त्याचा ह्या लीळेशी काही संबंध नाही, त्या सत्वाशी संबंध नाहीये, त्या स्मरणाशी संबंध नाहीये. ते सर्व करत असताना जो योग्यता होते त्या योग्यतेशी त्या प्रश्नाचा काही संबंध नाहीये. तशा पद्धतीने ईश्वरासाठी पदार्थांचा परिच्छेद केलेला आहे. नामस्मरण चालू आहे, नित्यविधी सुरू आहे, हे सगळं सत्व आहे. आणि मध्येच सत्वभंग म्हणजे काय? त्या पदार्थांचा उल्लेख होणं, ज्या पदार्थांचा परिच्छेद केलेला आहे, सोडून दिलेला आहे. तुम्हाला वमन केलेले पदार्थ आठवतात का कधी? आठवले तर काय होणार? आपलं मळमळ होते वगैरे, आपण ते नाव नका काढू तसं. म्हणजे जे आपण त्यागलेलं आहे ते त्यागलेल्या गोष्टींचा कधीही आपल्याला आठव झाला नाही पाहिजे. वमन सारखं ते झालं पाहिजे. एकदा सोडलं म्हणजे सोडलं, परत ते ग्रहण हा प्रकार नाही. छर्दोबासांनी ते वमन केलेलं अन्न ग्रहण केलेलं होतं. हे काय म्हणतात? येतुली घृणा जिंतली. छर्दितांना भोजन केलं त्यांनी. येतुली घृणा म्हणजे इतकं किळस त्यांनी जिंकलेली होती, तेही दुसऱ्याने वमन केलेलं होतं. म्हणजे त्यागलेलं जे आहे पदार्थ, वमन केलेला पदार्थ आपण घेत नाही. तसं त्याग ज्या पदार्थांचा परिच्छेद केलेला आहे त्या पदार्थांचा परिच्छेद आपण केलेला आहे, त्याचा उल्लेख झाला तरी तो पदार्थ घेऊ नये. उल्लेख झाला हेच सत्वभंग झालं, म्हणजे ईश्वराचा आठव थांबला आणि त्या पदार्थांचा आठव आलेला आहे. तर जीव असल्यामुळे कारण संन्यास नाही, म्हणजे कारण रूपी जो संन्यास आपला होऊ शकत नाही. कार्य संन्यास इथे महत्वाचा आहे. जरी मनामध्ये उल्लेख झाला पदार्थांचा तरी देखील साधक परमेश्वर तेवढं उपसाण्यामध्ये घालतात, परंतु साधकाने तो पदार्थ जो उल्लेखलेला आहे तो भिक्षेमध्ये घेऊ नये, घेतला तर खाऊ नये आणि खाल्ला तर वमन करावा, म्हणजे त्या दोषापासून वाचावा. अथवा सत्व तर भंग होईलच, पण मलिनत्व पण वाढत 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 जाणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जर का सत्वभंग झाला नाही म्हणजे त्या साधकाचा कुठलाही दोष नाही. देवतेस विघ्न संपादने आती की नास्ती, मग देवता विघ्न करू शकते की नाही करू शकते. सत्व म्हणजे विधी आहे, त्या विधीचा जर का तुम्ही भंग नाही केला म्हणजे मुळामध्ये निर्णय असा आहे की जर का तुम्ही विधीमध्ये असाल तर तुम्हाला विघ्न होणार नाही. आणि जरी झालं, यथा निळभट्ट भांडारेकर स्वामींचं शयनासन अंतरत होते आणि तिथे देऊळ आहे, ते देवळामध्ये थोडा काळोख आहे, त्या ठिकाणी असलेलं इंगळी त्यांना दिसली नाही, ती चावली. आता ते कशामध्ये होते? विधीमध्ये असताना विघ्नच नाही झालं पाहिजे, असं झालंच नव्हतं पाहिजे. मग कसं झालं बरं ते? कारण की तो भोग आहे सन्निधानीचा भोग आहे.
तो सन्निधानीचा भोग तो सन्निधानीच भोगायला मिळणार आहे. आचार्य भट्टोबा स्वामींसाठीच म्हणून ते काही माती काम वगैरे स्वामींच्याच मनोधर्माने सुरू आहे. मग त्यांचं पोट का दुखायला लागलं? म्हणजे तो सन्निधानीचा भोग आहे तो बरोबर त्याच वेळेला उद्भवणार आहे. सन्निधानीच भोगावा लागणार. तो असन्निधानात गेला तर भोगाचं दुःख बंद होईल आणि सन्निधानात आलात की परत त्या भोगाचं दुःख सुरू होईल. काही लोकांचं असतं ना, ते मार्गात गेले की त्यांना आजारी पडतात आणि घरी आले की मग चांगले होतात. ते म्हणतात मला घरी बरं वाटतं थोडंसं, मार्गात गेले की माझी तब्येत बिघडते. हे काय आहे? हा सन्निधानातला भोग आहे. परंतु तो भोगून संपवून टाकायचा असतो, तो साठवून नाही ठेवायचा. तो साठवून जेवढा ठेवाल तेवढा तो भोगण्यासाठी शिल्लक राहील. म्हणून मार्गात राहून एकदा तो भोग संपवून टाका. ईश्वर सन्निधानामध्ये आल्यानंतर काही दोष निर्माण होतात. जसं काळ बोटे मार्कंडेयानं खोटं बोलण्याची वृत्ती तयार होते. हे काय आहे? हा सन्निधानीचा भोग आहे. भक्तापर्यंत खोटं बोलत आले, सर्वांशी खोटं बोलत 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 भक्ताशी पण खोटं बोलले. कोण बोललं भक्ताशी खोटं? कुठल्या लिळेमध्ये? मार्तंड जे आहेत ते बाईसांशी खोटं बोलले, काळबोटे बाईसांशी खोटं बोलले. आणि कोण अजून भक्ताशी खोटं बोललं? कुठल्या भक्ताशी कोण खोटं बोललं? माधव भक्तांशी बोलले ना खोटं. ते ब्राह्मण खोटं बोलला ना की ते ऐसेनी ऐसे झाले, सर्पदंश झाला त्यांना. हे काय झालं? भक्तापर्यंत तो प्रसव आला. अशा प्रकारे भक्तापर्यंत आलेला प्रसव हा ईश्वरापर्यंत जातो. एखाद्या वेळेस अनुसरण्यापर्यंत आलेला असेल प्रसव तर तो नासू शकतो, प्रसव त्याचा मोडल्या वगैरे जाऊ शकतो. भक्तावर एकदा प्रसव आला की तो प्रसव ईश्वरावतापर्यंत जाणार. म्हणून भक्ताशी खोटं बोलले ते ईश्वराशी खोटं बोलण्याची वेळ त्यांची आलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा सन्निधानीचा जो भोग आहे तो तिथे उद्भवत असतो. तसं निळभट्ट भांडारेकरांना इंगळी चावली हे काय आहे? सन्निधानीचा भोग आहे. निळभट्टांना याची जाणीव आहे, तो भोगावाच लागणार आहे. तो भोगिल्या वांचुनी नाही. म्हणजे सारंग पंडितांना स्वामी म्हणतात की ते ताप आहे तुमचा बरं का, देवा तो तर नाचला तुम्ही, तो भोगिल्या वांचून जाणार नाही, तो भोगावाच लागणार. हे आहे सन्निधानातला भोग आहे. सारंग पंडितांचा तो एक नेहमीचाच त्यांचा आलेला तो ताप आहे, त्याचा सन्निधानाशी काही संबंध नाही आहे. परंतु निळभट्ट असतील यांचा सन्निधानाचा भोग आहे, त्याच्यामुळे काय आहे त्यांना त्या इंगळी दंशाच्या वेदना त्यांना होत आहेत. अन्यथा काही झालं नसतं, त्यांना इंगळी चावलीच नसती. आणि म्हणून निळभट्टांना माहीत आहे, म्हणून निळभट्ट स्वामींकडे कुठलीही तक्रार करत नाहीत, काहीच बोलत नाही त्या दुःखाविषयी, कारण की त्यांना माहिती आहे भोगावंच लागणार आहे मला. अशा पद्धतीने इथे आपल्याला बघायला मिळतं की असे काही सन्निधानीचे भोग असतात आणि ते बरोबर त्यावेळेला उद्भवतात. आणि जर का तो भोग भोगून संपला तर मग पुढे कुठलेही अडथळे येणार नाहीत. म्हणजे सन्निधानी राहून मग अधिकरणाचं सन्निधान आहे, ईश्वराचं सन्निधान आहे आधी, मग अधिकरणाचं सन्निधान आहे, मार्गाचं सन्निधान आहे, साधू संतांचं सन्निधान आहे, वासनिकाचं सन्निधान आहे, देवपूजेचं स्थानाचं सन्निधान आहे, इत्यादी अनेक विधींचं विविध विधींचं सन्निधान आहे. त्या त्या विधीला ते दोष जे जर का जोडले असतील आपण तर ते उद्भवणार. स्मरण करताना झोप काय येते? काही लोकांना झोपेची गोळी घेऊन झोप येत नाही, परंतु स्मरणाची गाठी घेतली की लगेच झोप येते. कस काय बरं? कारण की तो स्मरण संबंधित तो दोष जोडलेला आहे. आपण स्मरणाच्या नावाने आपण झोपा काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो दोष आता इथे उद्भवतो. आपल्याला एरवी आळस येत नाही, मोबाईल बघताना कोणाला कंटाळा येतो, पण देवपूजेला बसलं की जांभया येतात, कंटाळा येतो, कधी संपेल देवपूजा हे असं वाटायला लागतं. हे काय आहे? हा सन्निधानातलाच तो दोष तिकडे उजृंभित होतो, उद्भवत होतो. निरूपणामध्ये सुद्धा असं होतं की कधी निरूपण संपेल, कधी निरूपण संपेल असं व्हायला लागतं आपल्याला. कधी कधी असं वाटतं की निरूपण चालू राहावं, अजून चालू राहावं असं होतं. आणि काही ठिकाणी काही वेळेला असं होतं की थोडं संपलं पाहिजे लवकर, कधी संपत नाही, कधी संपेल असं होतं.
हा सन्निधानातला भोग आहे. एका ठिकाणी आम्ही रात्रीच्या चर्चेला बसलो, रात्रीचे 1:30 वाजले, एकदा 2 वाजले, ते लक्षातच नाही आलं. मग ते उद्या सकाळी उठायचं म्हणून परत झोपलो आम्ही, नाहीतर मग परत चर्चा चालूच राहिली असती. त्यांना म्हटलं सकाळपर्यंत बसा, काही हरकत नाही, कारण की विषयालाच विषय असे निघत होते. जवळजवळ 7-8-10 जण होतो आम्ही. तर त्याच्यामुळे काय आहे की जर का त्याच्यामध्ये झोप येत असेल तर समजायचं आपला अनधिकार जो आहे तो जागृत झालेला आहे. पण त्याच्यामध्ये रस येत असेल तर ती योग्यता होते आहे आपली. म्हणून ज्ञान चर्चेत ईश्वरपैकीच्या कुठल्याही क्रियेमध्ये आपण कसे असलो पाहिजे, उजळतीला आलेलो असलो पाहिजेत. आपल्यामध्ये कुठलंही मलिनत्व आलं नाही पाहिजे, त्या विधीचा कंटाळा आपल्याला आला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं जर का आपलं असेल तर आपण निर्दोष आहोत. आणि मध्ये मध्ये आपल्याला असं होतं की कधी कधी स्मरण चांगलं चालतं आणि आपण म्हणतो 8 दिवसापासून स्मरणच होत नाहीये, आणि 8 दिवसाच्या आधी तुम्ही कुठेतरी नपाळत्यात गेलेले आहात, कुठेतरी काहीतरी खाल्लेलं आहे, येता जाता देवाचं नाव मुखात नसल्यामुळे तिथला जो काही बाधा आहे रजतम हिंसेचा तो आपल्याला, किंवा विकल्पाचा तो आपल्याला झालेला आहे, ते मलिनत्व आपल्याला आलेलं आहे. म्हणून 8 दिवस आधी असलेलं स्मरण आज नाही आहे. याचं कारण ते वेळीच काय करा, ते दोष तो फेडून टाका. जमत नसेल, किती कंटाळा तरी स्मरणाला बसा, जबरदस्ती बसा आणि ते स्मरण करा. किती जांबाया येऊ द्या, काही येऊ द्या, बसायचं. अशानेच तो दोष काय होतो, स्मरण केल्यानेच ते मलिनत्व जाणार आहे. आणि म्हणून असं मलिनत्व येता कामा नये. हे मलिनत्व येणं यालाच म्हणतात सत्वभंग. आणि जो साधक आहे, जो साधक ज्ञानयुक्त आचरणारा साधक आहे, त्याच्या लगेच लक्षात येतं. एखाद्यास प्रसव असेल तर लक्षात नाही येणार, परंतु तरीही देवाला जर का प्रार्थना करत असो आपण तर देव ते बरोबर आपल्याला जाणवून देतील. आणि अशा प्रकारे जर का सत्वभंग न होता देवतेस विघ्न संपादने आती की नास्ती, देवता विघ्न करू शकते की नाही करू शकते. जर का आपण उल्लेख केलेला असेल तर देवता विघ्न करणारच. विघ्न जर का उल्लेखच नसेल केला मग देवता विघ्न करेल की नाही करेल, असं वासुदेव भटांनी काय केलेलं आहे, कवीश्वर भासांना हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे असं असतं की आम्ही चुकलो तर शिक्षा होईल तर ठीक आहे, पण न चुकता ही काही शिक्षा होऊ शकते का, असा प्रश्न आहे. आम्ही चुकलो तर देवता विघ्न करेल, पण जर का चुकलो जरी नाही तरी देवता विघ्न करेल का. म्हणजे असं देवतेबद्दल मी देवतेंची बाजू घेत नाही, परंतु देवतेची वास्तविकता मी सांगतो. जसं देवतेबद्दल आपल्याला भरपूर असं चुकीचं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की देवता अशा आहेत तशा आहेत वगैरे वगैरे, पण कधी आहेत तशा त्या, जेव्हा आपण चुकू तेव्हा. आमच्या दायंबासांना स्वामींनी सांगितलं जाऊ नका, भूत चतुर्दशी आहे वगैरे, देवा जावंच लागेल. मग देवाने आमच्या काय केलं, तांबूळ दिला, त्यांना माळ दिलेली आहे आणि टिळा पण लावलेला आहे, जायला सांगितलं. आणि नियम सांगितला की मार्ग न संडावा, रस्ता सोडायचा नाही, सरळ जायचं, ज्या रस्त्याने जायचं तोच रस्ता धरून चालायचं, रस्त्याच्या खाली उतरायचं नाही. आणि काही जरी झालं तरी त्या चमत्काराकडे वगैरे जायचं नाही. देवाचं जे काही नाव आहे ते नाव घेत 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 जायचं आहे. आणि दायंबासांनी पण तशाच पद्धतीने ते केलं आणि त्याचा लगेच त्यांना त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे की रस्त्याने जाताना एक देऊळ त्यांना दिसलं आणि त्यांना असं वाटलं की या देवळाकडे जावं का, आपण थोडासा आराम करू, सकाळी लवकर निघूया. तेव्हा जायला निघणार तेवढ्यात काय झालं, रस्ता सोडणार. आमच्या स्वामींच्या वचनाची आठवण आली की स्वामी सांगतात की मार्ग सांडू नका, सोडू नका. ते तिकडे गेले नाही, सरळ रस्त्याने चालत राहिले आणि मग देवतेचं विघ्न झालं. शेळीचे आणि वेखे देवता ज्या आहेत त्या पाठीमागे चालत होत्या आणि एक आड आला आणि त्या आडामध्ये मोठा आवाज आला, काहीतरी पडल्यासारखं. म्हणजे ती जी काही शेळी वेशानं देवता होती त्या आडामध्ये तिने उडी मारली. दायंबा मध्ये चालताना म्हणायचा, अरे तुम्ही का आमच्या मागे येता, आम्ही श्री चांगदेवराव गोसावी यांचे आहोत, आमच्या मागे का येता तुम्ही, आपल्या मागे असं असतं तर आपलं देवाचं नाव तरी येईल का.
बोबडी वळून जाईल आपली. पण ते दायंबास म्हणजे वेगळं व्यक्तिमत्व होतं काहीतरी. ते त्या देवतेला सांगतायत आमच्या मागे येऊ नका, आमच्या मुखामध्ये आम्ही श्री चांगदेवराव गोसावी यांचे आहोत, त्यामुळे पुढे चालत राहिले. देवता मागे विघ्न करत राहिली, पण विघ्न काही झालं नाही. जेव्हा केव्हा स्वामींना त्यांनी वृत्तांत सांगितला तेव्हा स्वामी म्हणतात, बाई दायंबासांना म्हणतात, हे तिथे त्या दिवशी त्या देवता ज्या होत्या त्या एखाद्याचा बळी घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्या उपस्थित होत्या. जर का दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं, आणि का ते तरी घेती म्हणजे दुसरं कोणी असतं तर त्यांचा बळी त्यांनी घेतला असता. पण तुम्हाला आम्ही येथून पाठवलेलं होतं आणि ईश्वराच्या आज्ञेमध्ये तुम्ही होतात म्हणून तुम्हाला विघ्न झालं नाही. केलं का देवताने विघ्न त्यांना? नाही. विघ्नासाठी आले आपण विघ्न करू शकले नाही का? कारण की ते विधीमध्ये होते. हा भाग लक्षात घ्या. आपण जर का विधीत असू तर देवता विघ्न करणार नाही. करू शकत नाही म्हणण्यापेक्षा करणारच नाही. हा विधीत आहोत आपण. त्या व्यतिरिक्त जर का आपण विधिभंग केला, आपण दिवसभरामध्ये किती वेळा विधिभंग होतो आपल्याला, कुठे न पाळताच जातो, कुठून घेतोय वस्तू आपण, कुठे खातो आहोत, खाताना देवाचं नाव घेत नाही, दिवसभरामध्ये स्मरणाचं आपली गुणवत्ता नाही आहे. अटन विजन सारखं जे काही विजन आहे ते विजन आपण घरच्या घरी करत नाही आहोत, देवासाठी चालत नाही आहोत. म्हणजे इत्यादी कितीतरी गोष्टी आहेत की जे आपण देवाच्या करतच नाहीये. आपलं एक नेहमीच ठरलेलं आहे, सकाळी उठला हात सोळे गेले, 2 विशेष कपाळ लावले, पाणी पिलं, आठवड्याला एकदा विशेष धुवून काढले, त्याला तुम्ही स्नान म्हणता. पण तुमचं ते एक प्रोसिजर झालेलं आहे आता, त्याच्यामध्ये कुठलाही भाव वगैरे काही नाहीये. स्वामींच्या स्नानाचे कुठले लीळा आठवत नाही, काही नाही. ते स्नानाचं जे भजन आहे ते पण आठवत नाही आपल्याला. म्हणजे काही गोष्टी आपल्याला सवयीच्या झालेल्या त्या आपण रोज करतो आहोत, पण त्याच्यामध्ये कुठलाही तो भाव आपला जो असला पाहिजे प्रत्येक क्रिया करताना, तो भाव त्याच्यामध्ये आपला तसा समाविष्ट नाहीये. आम्ही म्हणतो की आम्ही तर देवाचं एवढं करतो तरी आम्हाला असं का, आम्ही देवाचं एवढं करतो तरी असं का. आपण देवाचं करतोय का हेच पहिले तपासून बघा. आपण म्हटलं ना आम्ही एवढं जेवतो, रोज पोटभर जेवतो तरी रक्त कमी कसं काय. तुम्ही जे जेवताय ना ते रक्त तयार व्हावं असं अन्नच खात नाही आपण. तसं अन्न खा की ज्याच्यामुळे रक्त तयार होईल. मग डॉक्टर सांगतात हे खा ते खा, ह्याच्याने रक्त वाढेल, ह्याच्याने रक्त वाढेल. म्हणजे खातोय त्याच्याने काय होतंय, त्याच्याने काय होतंय की आपलं वजन वाढतंय. फक्त जे वाढलं पाहिजे ते मात्र वाढत नाहीये. तशा पद्धतीने तुम्हाला ज्या गोष्टी वाटत की आम्ही देवदेव करतोय, परंतु तो देवदेव देवाने सांगितलेल्या वचनाच्या ह्याच्यामध्ये बसतोय का. म्हणून इथे आपण चुकलो अशा बाबतींमध्ये तर देवता विघ्न करत असते. आणि जर का आपण चुकलोच नाही तर देवता विघ्न करणार नाही. देवता तुम्ही जेवढं काही जोडलेलं दुःख आहे त्याच्यापेक्षा एक काकणभर सुद्धा दुःख जास्त देवता देऊ शकत नाही. तुम्ही 1 मिनिटाचं दुःख जोडलेलं असेल तर देवता 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदच दुःख देणार. 61 सेकंद दुःख देऊ शकत नाही. 59 सेकंद सुद्धा दुःख देऊ शकत नाही. 60 मिनिटं म्हणजे 60 सेकंद म्हणजे 60 सेकंदच दुःख देणार. 59 सेकंद पण नाही आणि 61 सेकंद पण नाही. इतकं तंतोतंत देवतेचं नियमावली आहे. जेवढं दुःख भोगलं तेवढंच भोगविणार. आपण जोडलेलं आहे तेवढंच दुःख ती देवता भोगविणार. अशा प्रकारे ही निश्चिती आहे. आता देवतेला नाव ठेवून काय उपयोग आहे का सांगा बरं. चुकायचं आपण आणि भोग जोडायचा आपण आणि नावं ठेवायची देवतेला. देवतेला नावं ठेवून काही उपयोग नाही. आपण चुकलो तर मग पुढे असं असं होईल. म्हणून इथे सांगतात की देवता विघ्न संपादते की नाही संपादत. जर का आपण सात्विक असू, सत्वमध्ये असू, विधीमध्ये असू तर देवता विघ्न करते का, तर देवता विघ्न करत नाही, करू शकतच नाही. उलट असं होतं की जर का आपण चुकलो ना, एकदा चुकलो तर प्रतिकूल देवता ज्या आहेत त्या विघ्न करतात. 36 कोटी स्त्रिया देवता. पुन्हा पुन्हा जर का चुकलो तर ते अनुकूल देवता असतात त्या सुद्धा विघ्न करतात. म्हणजे ते पण सोडत नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा चुका केल्या तर असं होतं. आणि म्हणून सांगतात, विचारतात की असं होतं की नाही होतं. वासुदेवासांनी
कवीश्वरबासांना प्रश्न केला तेव्हा कवीश्वरबास म्हणतात, भटो हे काही आणि की ठाई असे. म्हणजे त्यांनी विचारलं, वासुदेव बास जे आहेत हे अणुबासांसोबतच राहतात आणि ते म्हणतात, कवीश्वरबास त्यांना, तुम्ही आम्हाला काय विचारता, हे आणि काही आणि का ठाई असे, इकडे तिकडे काही विचारण्याची तुम्हाला काही आवश्यकता आहे का. हे अनोबास बोलती, म्हणजे तुमचे जे गुरु आहेत अनोबास तेच ह्याचं उत्तर देतील, तेव्हा आम्हाला काही विचारायची आवश्यकता नाही. ते जाणीजे की, म्हणजे ते जेव्हा सांगतील तेव्हा तुम्ही माहिती करून घ्या. म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुजींना हा प्रश्न विचारा, म्हणजे ते तुम्हाला त्याचं उत्तर सविस्तर देतील. कवीश्वरबासी मागिला गावनी भिक्षा मागुनी आणली होती. कवीश्वरबासांनी मागच्या गावावरून, म्हणजे ज्या गावावरून ते आलेले आहेत तिकडूनच ते भिक्षा घेऊन आलेले होते आणि म्हणून भिक्षा ती जी आणलेली होती ते संपादली, म्हणजे ती दिलेली आहे. मग सपांती जेवणे झाली, म्हणजे आमचे स्वामी सांगतात एकत्र खानपान केले. भोजन विधी पण कसा आहे, सगळ्यांनी भिक्षा आणलेली, एकमेकांना ते भिक्षा द्या. आणि भिक्षा देताना तुम्ही कोणाला विचारू नका की भिक्षा घेता का. तो समोरचा व्यक्ती म्हटलं पाहिजे मला थोडीशी भिक्षा द्या. आपण भिक्षा स्वतःहून कोणाला द्यायची नाही. आपल्या दारी सुद्धा जे येतात ते स्वतः येतात, ते म्हणतात भिक्षा, आणि मग आपण देत असतो. एरवी अनेक विभागामध्ये मी बघितलेलं की महिला सोबत भाजी चपाती ठेवतात आणि कोणी साधू दिसले की त्यांना ते विनंती करतात की भिक्षा घ्याल का. हे पण उत्तम आहे, हे पण चांगलीच गोष्ट आहे. परंतु आपण भिक्षा घेऊन आलेलो असू तर ते कोणाला स्वतःहून सांगायचं नाही, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं असंही असतं. परंतु इथे एकत्र खानपान कीजे, मग त्या वेळेला काय आहे की प्रत्येकाची भिक्षा जी आहे त्याचं पालटाने होतं. यांची भिक्षा त्यांना थोडं, त्यांना इकडे इकडचा पदार्थ इकडे, तिकडचा पदार्थ तिकडे, असं एकमेकांना तो दिला जातो आणि मग ते एकत्र खानपान होत असतं. आणि ते खानपान होत असताना प्रत्येक जण देव आठवत आठवत आणि देवाबद्दल बोलत बोलत भोजन सुरू असतं. तिकडे अन्य वार्ता बडबड वगैरे हा काही प्रकार चालत नाही. आणि मग ते जे भोजन आहे या भोजना म्हणतात शयनासनी भोजनी परमेश्वर, म्हणजे भोजन समयी सुद्धा परमेश्वर आपल्याला आठवत आठवतच जेवलो पाहिजे. बडबड करत आणि अन्य वार्ता करत नको. धर्मवार्ता त्याच्यामध्ये असली पाहिजे. जेवताना सुद्धा तुम्ही धर्मवार्ता करू शकता. आणि एरवी जर का जेवताना बोलायचं नाहीये असा जर का नियम पाळताय तर देवाचं नाम घेत घेत तुम्ही भोजन एकांतामध्ये किंवा एकटे गप्प बसून तुम्ही ते करू शकता. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी वृद्धाचारातील 10व्या क्रमांकाचा जो वृद्धाचार आहे, कवीश्वरा वासुदेव भटी प्रश्न करणे, या वृद्धाचारावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे.